दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत केगाव पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपा पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला। यावेळी नामदार आशिष शेलार, उरणचे आमदार महेश बालदी यांनी त्यांचं स्वागत करून उरण तालुका काँग्रेस पक्षाला मोठा झटका दिलाय। दरम्यान दिवाळी सणासुदीच्या शुभमुहूर्तावर रानसई येथील आदिवासी बांधवांसोबत दीपावली सणाचाही त्यांनी आनंद घेतला। यावेळी आदिवासी महिला सुमा ठाकरे यांनी त्यांचं स्वागत केलं। यशस्वी उद्योजक पीपी खार पाटील, राजाशेठ खार पाटील यांनी नामदार आशिष शेलार यांचं स्वागत करून विविध विकास कामासंदर्भात चर्चा केली। उरण तालुक्यातील अनेक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे दमदार आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपा पक्षात प्रवेश करतायत। केगाव पंचायत समिती गणाचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी सरपंच राजेंद्र ठाकूर, हेमांगी ठाकूर, दीपेश कोळी, नंदकुमार पाटील, भावना पाटील, माजी उपसरपंच नंदकुमार म्हात्रे, मीना म्हात्रेंसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केलाय। त्यामुळे आता उरण तालुक्यात काँग्रेस पक्षाला घरघर लागल्याचं बोललं जातंय। लोकशक्ती लाईव्हसाठी अनंत नारंगीकर, उरण। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।